नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि मी पवन सर. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय की तुमची जी संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023 पार पडली. त्यानंतर बऱ्याचशा मुलांनी मला मेसेजेस केले, काहींना मी उत्तर देऊ शकलो, काही लोकांना मला उत्तर देता आले नाहीत. सो त्याच्याबद्दल पहिल्यांदा क्षमस्व. सर्वांचं म्हणणं हे आहे की सर अपेक्षित कट ऑफ काय असेल आणि आम्ही स्किल या टप्प्याची तयारी करावी का. स्किल हा टप्पा कसा असतो, किती लोक पात्र होतात, त्यानंतर काय त्याचे धोके आहेत, संभाव्य अपॉर्च्युनिटीज काय आहेत, आणि सोबतच स्किलची तयारी करत असताना आम्ही 2024चं नियोजन कसं करावं. कारण की 2 एक्झाम होऊ घातल्या आहेत. एक ज्यामध्ये राज्यसेवा नावाची एक्झाम आहे आणि एक दुसरी म्हणजे ती म्हणजे तुमची आवडती लाडकी बराचसा क्राऊड ज्याच्याकडे असतो ती म्हणजे संयुक्त परीक्षा. सो मग दोन्ही गोष्टी जर तुमच्याकडे अशा असतील तर यावेळी आपण नेमकं काय सिलेक्ट करायचं हा एक प्रश्न येऊन बनतोय. सो आता त्याच्यावर आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो आता एक लक्षात घ्या की माझा एक अनुभव सांगतो, म्हणजे सांगायची गरज नाही. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे, फक्त मी तुम्हाला हे सांगतोय की वक्ता हा नकटा नसला पाहिजे. सो त्याच्यातून सांगतोय की लिपिक टंकलेखक आणि क सहाय्यक 2021 आणि 22 दोन्हीही वेळी मी एक्झाम पास केल्यात. ठीक आहे, मी स्किल दिलेली नाही कारण मला ते जॉईन करायच्या नव्हत्या. सो त्याच्यामुळे मला कोण्या मुलांचं नुकसान करायचं नव्हतं. ठीक आहे, पण स्किल हा काय अनुभव असतो हा एकदा 2021ला मी पहिल्यांदा सुरुवातीला घेतला आहे. ठीक आहे, त्यामुळे मी स्किलची तुमच्यासोबत एक शेअर करू शकतो की स्किल परीक्षा आधी काय होती, स्किल परीक्षेसाठी मी पर्सनली काय लढा दिला आहे, त्याचा मला काय त्रास झाला आहे आणि आज त्या लढ्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. चल, सो आता एक लक्षात घ्यायचं, सर्वात पहिला जो मुद्दा आपण बोलतोय तो की तुमची एक्झाम पार पडली. आता या एक्झाम नंतर तुमच्याकडे म्हणजे बऱ्याचशा मुलांचा मेसेजेस आले की सर आता आम्ही काय करायचं नेमकं, की जो पेपर 1 होता हा पेपर 1 तुलनेनं सोपा होता पण पेपर 2 खूप हार्ड होता, असं बऱ्याचशा मुलांचं म्हणणं पडलं. तर मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या, पेपर 1 हा जरी लक्षात घ्या कसं असतं माहिती आहे का, की सुरुवातीला जेव्हा तुम्ही एखादी एक्झाम देऊन येता म्हणजे तेव्हा तो पेपर तुम्हाला सोपी वाटायला लागतो. पण तोच जर एक्झाम हॉलमध्ये तुम्ही स्वतः बसले असाल ना तर तेव्हा करिश्मा आणि करीना दोन्ही सारख्याच वाटायला लागतात. म्हणजे चारही ऑप्शन समान वाटायला लागतात. नंतर सर्व गोष्टी सोप्याच असतात. म्हणजे काय असतं, मी जर ठीक आहे म्हणजे आत्याबाई जर काका असते आणि एक म्हण आहे ना कोणतरी, तर मिशा वाढवल्या असते वगैरे असं ते. ठीक आहे, अशी एक आहे म्हण, मला ते एक्झॅक्ट आठवत नाही. सो आता एक लक्षात घ्यायचं की पेपर 1च्या संदर्भात मी तुम्हाला सांगतोय, मी शांततेत सांगतोय. तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्पीड वाढून बघू शकता, तो तुमचा मुद्दा आहे. फक्त मी काय सांगतोय या लेक्चरला तेवढ्या सिरियसली घ्या, कारण की याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. सो पेपर 1 आहे हा तुलनेने सोपा असं जरी काही लोक म्हणत असतील तरीही मी त्याला सोपे या पातळीत टाकणार नाही, मी त्याला मध्यम पेपर म्हणेल. कारण की इंग्लिश ज्या लेवलचं होतं, ठीक आहे, आणि उतारे ज्या लेवलचे होते, सो त्या लेवलला ग्रुप सीच्या मानानं मध्यम पेपर असं म्हणतात. राज्यसेवा नाही तो. सो ग्रुप सी असल्यामुळे त्याला मी मध्यम म्हणेल. आणि मध्यम अशा पेपरमध्ये जर तुम्ही ठीक आहे गर्ल्स म्हणजे बॉईज आणि गर्ल्स, मी तुम्हाला भेदभाव करत नाही पण सांगतोय की कट ऑफ जो असतात ते मुलींचे कमी येतात. सो त्या तुलनेत सांगतोय की तुम्ही जर 60+ असा कट ऑफ घेतला असेल म्हणजे गर्ल्स आणि बॉईज तुम्ही जर 65+ घेतला असेल तर तुम्ही पेपरसोबत चांगलं डील केलं आहे असा त्याचा अर्थ बनतो. कळलं का. हा पहिला मुद्दा. मुद्दा क्रमांक 2 ठीक आहे की पेपर 2 बद्दल आता काही लोकांचे जे असतील बघा, लक्ष द्या, मी फक्त काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. घाबरू नका, हार्टबीट वाढू नका देऊ. सरांनी आधीच 65-60 सांगितले, आमचा स्कोर तर 50 पासून चालू होतोय. मग आम्ही रेसमध्ये नाही का, नाही, त्याची उत्तरं शेवटी मिळतील. कटप्पाने बाहुबली को क्यों मारा यासाठी तुम्हाला भाग 2 बघावा लागला होता. सो आपल्याला काही वेळच थांबावं लागेल. ठीक आहे. सो आता पेपर 2 होता हा माझ्या मते हा खूप कठीण पेपर होता. मी ज्याला फक्त कठीणमध्ये टाकणार नाही तर खूप कठीण श्रेणीमध्ये टाकेल ग्रुप सीच्या मानाने. कळलं का. जे UPSC करतात, राज्यसेवा करतात त्यांच्यासाठी मी बोलत नाही. जे काही आईन्स्टाईन न्यूटन सारखे असतील त्यांच्यासाठी सोपा असेल, पण माझ्या मते ग्रुप सीला जसा दर्जा पाहिजे असतो त्याच्यापेक्षा कितीतरी हा कठीण पेपर होता. सो या पेपरमध्ये मुलांचे मार्क्स इन ॲव्हरेज ही 20+ ओके असे असतील. ठीक आहे, काही लोकांचे इतके कमी येणार नाही, पण मी तुम्हाला सांगतोय की आपण जर म्हटलं की सर इथे 30+ मार्क्स आणि 35+ असे जर आपण कॅटेगरी जर स्टार्ट केल्या, सो आपल्याला एक लक्षात येतं आहे की हा पेपर ना तुम्हाला एक दिसेल. समजा मी हे प्रश्न संख्या सांगतोय, बरं मार्क्सला त्याला कन्सिडर करू नका, मी प्रश्न संख्या सांगतोय, तुम्ही गुणिला 2 करून घ्यायचं. सो माझ्या मते ठीक आहे, माझ्या मते असा ह्या पेपरचं स्वरूप होतं. त्याच्यामुळे
मी क्लर्कबद्दल बोलतोय, मी कर सहाय्यकबद्दल बोलत नाही. कर सहाय्यकबद्दल थोडंसं स्पेशल बोलेल. माझ्या मते कर सोडून म्हणजे लिपिक टंकलेखक, ठीक आहे, लिपिक या पदासाठी जी पदांची एकूण संख्या आहे, समजा 8000 आहे, 8000 समथिंग असेल, 7000 8000 कमी असेल, ठीक आहे, जी काही पदसंख्या आहे याला गुणेला 3 अशा प्रकारे विद्यार्थी पात्र होतील. म्हणजे एकूणच आकडा असेल तुमचा 24,000चा. आणि 24,000 मुलं क्वालिफाय होणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते, खूप मोठी गोष्ट असते. आणि त्यातही मुद्दा असा आहे की पेपर इतका कठीण लेवलचा होता. बघा, मी 2021ला, मी 2022ला परीक्षा पास केली. त्यावेळी 110, 112, 106 असा कट ऑफ आला. कधी क्वेश्चन्स म्हणतोय बरं, मी 200 पैकी 106 असं म्हणतोय. जर त्यावेळी असं येतंय तर आज आपण जर 200 क्वेश्चन पकडले, मग याच्यापैकी जर कट ऑफ 80+ आला तर त्याच्यात काय नवीन आहे? काहीच नवीन नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की गर्ल्स जर, ठीक आहे, मी कॅटेगरीमध्ये बोलतोय, गर्ल्स ज्या ओपनमध्ये असतील 90+ मार्क्स आहेत आणि गर्ल्स ज्या 80+ आहे कॅटेगरीमध्ये, त्यांनी 100% स्किल टेस्ट चालू करा. तुमच्या पाठीशी मी आहे, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतोय ना असा असा प्रश्न येतोय, असा प्रश्न येतोय. मी तुम्हाला सांगितलं ना एवढा कट ऑफ येईल, एवढा कट ऑफ येईल, ठीक आहे. मी देव नाही, मी कोणाच्या मनातलं जाणू शकत नाही, पण माझे अंदाज आहेत, ठीक आहे. मला 7 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे MPSCचा, किती साऱ्या परीक्षा पास केल्या आहे. सो त्याच्यामुळे माझ्यावर डाऊट घेणं सोडा, ठीक आहे. आणि असतं ना, जेव्हा आपण अडलेलो असतो तेव्हा कितीही मूर्खपणाचा सल्ला असला तरी तो आपल्याला बरा वाटतो, ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा हा आहे, हे सांगतो मी स्पेशली गर्ल्स आणि बॉईज. मी अजून तुम्हाला सांगतोय की जे बॉईज 100+ ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि 90+ कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांनी स्किल टेस्ट चालू करा, ठीक आहे. मी म्हणतो म्हणून चालू करा. कोणतीही स्किल कधीच वाया जात नसते आणि वाया जाण्यासाठी आपण करतच नाही आहे. कारण की एवढे विद्यार्थी जर पास होत असतील 24,000, सो त्याच्यामुळे एवढा कट ऑफ खाली उतरणं साहजिक आहे. स्पोर्ट इत्यादी जे असतील त्या लोकांसाठी सांगतोय की तुम्ही जर 60 क्वेश्चन+ घेताय, मी क्वेश्चन बोलतोय, परत सांगतोय मी, क्वेश्चन्स बोलतोय, मार्क्स नाही म्हणत मी. 90 मार्क्सवर नसतोय, 400 पैकी 90 मार्क्सवर आला इतकं कधी आयोग खाली दर्जा जात नाही. सो हे 90 दोन्ही 180, 80 दोन्ही 160 असं कळलं का तुम्हाला? दोन्ही प्रश्न मिळून प्रश्नसंख्या, दोन्ही पेपर मिळून. आणि जे लोक आहेत स्पोर्ट असतील, आरक्षणामध्ये असतील, सो त्यांनी 60+ क्वेश्चन्स ज्यांचे आहेत त्यांनी आत्तापासून स्टार्ट करा. कारण की आपण कट ऑफ किती बघितले आहे? 48, 46वर पण कट ऑफ बघितले आहेत 200 प्रश्नांपैकी. मग अशा वेळेस तुमचा 60 येतोय म्हणजे यात काहीच वेगळं नाही. सो त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय, आता माझा पॉईंट नोट करून घ्या. पहिली गोष्ट, ज्या गर्ल्सला कॅटेगरीमध्ये आहेत 80+, ठीक आहे, आणि ज्या बॉईजला कॅटेगरीमध्ये आहेत 90+, ठीक आहे. त्याच्यानंतर जे 90+ ओपन आहेत आणि जे 100+ ओपन आहेत, सो त्यांनी काय करा, आत्ता स्किल चालू करा. आणि मग बराचसा आता फाटे फोडायला सुरुवात करतील. फाटे हे फोडतील की सर मग आम्हाला पाहिजे असते लीड. ओके, आम्हाला काय पाहिजे असते? लीड असावी लागतं. आम्हाला तर लीड नसेल 80 मार्क्सवर, मग आम्ही स्किल देऊन काय करू? मग प्रत्येकाने हा विचार केला तर काठावरची मुलं स्किलच देणार नाहीत. मग लागायचा अधिकार कोणाचा? की सर ज्याला 100पेक्षा मार्क जास्त आहे. तसं नसतं. काय असतं, स्किल टेस्ट हा जरी तुम्हाला सोपा प्रकार वाटत असेल तरी ज्यांनी स्किल टेस्ट दिली त्यांना व्यवस्थित विचारून घ्या की बेटा स्किल टेस्ट क्या होता है, असली एग्जामिनेशन यही होता है. कळलं का? 10 मिनिटं असतात. 10 मिनिटात तुम्हाला तेवढे वर्ड टाईप करावे लागतात, ठीक आहे. आणि ते प्रॉपर चुका चालत नाही, अचा क चालत नाही. सो अशा वेळेस स्किल टेस्ट हा मोठा रोल प्ले करतो. बऱ्याचदा असं होईल की ज्याला 130 मार्क्स आहे तो विद्यार्थी त्या ठिकाणी स्किल रिजेक्ट होईल आणि जो 80 वाला आहे तो स्किल पास करेल, तो पदावर सिलेक्ट होईल. असतं ना PSI मध्ये हेच होतं ना, की ज्यांना खूप मार्क्स असतात ते फिजिकलमध्ये नसतात. फॉर एक्झाम्पल मी माझं सांगतोय की मला लीड म्हणजे कट ऑफपेक्षा लीड खूप जास्त होता, पण मला फिजिकलमध्ये मार्क्स कमी आले. आणि ज्या लोक काठावर पास होते त्यांनी फिजिकलमध्ये आउट ऑफ मार्क्स घेतले, ते PSI आहे, मी PSI नाही. म्हणजे हा मुद्दा असतो. कळते का तुम्हाला? हे मुद्दे असतात. त्याच्यामुळे तुम्ही ना जास्त म्हणजे हे नका बनू, ज्युडिशियस नका बनू, जास्त शहाणे नका बनू. फक्त तुम्ही स्किल टेस्ट चालू करा. कारण की कसं आहे की 2021, 2022, ठीक आहे, 2023 PSI, STI, ASO हे मुलं तुमच्यासोबत कॉम्पीट नाही करत. यांना ऑलरेडी पोस्ट मिळाले आहे. आणि इवन तेच नव्हे, ज्यांच्या सरळ सेवेत सिलेक्शन झालं आहे यावर्षी त्या लोकांना ऑलरेडी त्याच पोस्ट चांगल्या आहेत, त्यांना इकडे यायचं नाही आहे. कळलं का? सो हे एवढं सगळ्या गोष्टी असल्यामुळे
तुम्ही जास्त डोक्याला ताप देऊ नका. बरेचसे विद्यार्थी आहेत ना हे एक्झाममधून आऊट झाले आहेत. एक तर सरळ सेवेत ज्यांना पोस्ट मिळाले आहेत 21-22मध्ये ज्यांचं क्लर्क झालं असेल, STA झालं असेल किंवा इतरही गोष्टी. हे फक्त एक आणखी एक धोका असू शकतो की हे जे क्लर्क आहेत हे ज्युनियर आहेत. ठीक आहे, ज्युनियर क्लर्क आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आहे. सो बऱ्याचशा लोकांच्या अपेक्षा अशा असतील की मुंबईपेक्षा आम्ही कमी पगार येऊ पण इकडे येऊ. हा एक मुद्दा असू शकतो. एक दुसराही अँगल मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे फ्रँकली सांगतोय की असंही असू शकतं. पण सब अँड सबस्टन्समध्ये मी तुम्हाला सांगतोय, सारांश रूपाने एकच सांगतोय की ज्यांना कॅटेगरीमध्ये गर्ल्स ज्यांना 80 क्वेश्चन म्हणजे 160 मार्क्स येत आहेत, आणि हे कोणासाठी सांगतोय, हे सांगतोय कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, हे कॅटेगरीमध्ये सांगतोय. आणि जे ओपनमध्ये आहेत त्या ओपन संदर्भात सांगतोय की ज्यांना 90+ मार्क्स आहेत क्लरिकलसाठी म्हणजे 180 मार्क्स आहेत त्यांनी चालू करा. हे स्पेशली फॉर गर्ल्स. ओके, आणि बॉईजसाठी परत सांगतोय की बॉईज जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांनी 90+ म्हणजे 180 मार्क्स. ओके, आणि ओपनमध्ये बॉईज 100+. ठीक आहे, म्हणजे 200 मार्क्स. एवढं जरी केलं ना तरी कट ऑफ एवढेच असतात. आता बोलूया STA बद्दल. इथपर्यंत क्लिअर झालं. टायपिंग कशी करायची याच्याबद्दल नंतर बोलूया. फक्त आता मी तुम्हाला सांगितलं की हे काय आहे, याला म्हणतात क्लर्क टायपिस्ट, CT असं म्हणतात. ठीक आहे, क्लर्क टायपिस्ट. दुसरा मुद्दा बोलतोय की सर आता STA बद्दल काय तुम्ही काय मत मांडाल. STAच्या जागा खूप आहेत. सो जागा खूप असल्यामुळे कट ऑफ जो आहे ना हा जास्त असेल, म्हणजे इतराच्या क्लर्कपेक्षा जास्त असेल, मात्र कमीच असेल. सो ज्या गर्ल्सला 100+ मार्क्स आहेत, ठीक आहे, आणि कॅटेगरीमध्ये 105+ क्वेश्चन मार्क्स आहेत. क्वेश्चन्सचा मार्क्स नाही, ते होईलच, नाही तर मग तुम्ही कमेंट करत बसता. सो क्वेश्चन्स म्हणजे जर ज्या गर्ल्सला कॅटेगरीमध्ये आणि हे ओपनमध्ये, ज्या गर्ल्सला कॅटेगरीमध्ये 200 मार्क्स आहेत, ओके, आणि ओपनमध्ये 210 मार्क्स आहेत, त्यांनी काय करा, त्यांनी त्या ठिकाणी टायपिंग चालू करा, इंग्लिश आणि मराठी दोन्ही. ठीक आहे, आणि बॉईज स्पेशली ज्यांना कॅटेगरीमध्ये 110 मार्क्स आहेत, ओके, आणि 115 मार्क्स ज्यांना ओपनमध्ये आहेत, अशा लोकांनी म्हणजे गुणिला 2 जर केलं तर 220, ओके, आणि 230 या लोकांनी आजच तयारी करणं चालू करा STA. मग सर PSIचं काय होईल, तर PSIचा कट ऑफ जो असेल ना हे 118-120च्या दरम्यान होईल. कारण की ती परीक्षा वेगळी झाली होती. ठीक आहे, ही वेगळी परीक्षा वेगळी झाली, ग्रुप B वेगळा झाला, मेन्स ग्रुप C वेगळी झाली. सो त्याच्यामुळे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो हे आत्ता तुम्ही याला नोट इट, हे लिहून घ्या. जेव्हा कट ऑफ येतील तेव्हा मला सांगा की सर तुम्ही फालतूच काहीतरी बोलले होते आणि ज्याच्याशी आमच्याशी काही एक संबंध नव्हता. ठीक आहे, या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या. झालंय का इथपर्यंत क्लिअर कट ऑफ बद्दल? अपेक्षित कट ऑफ हे उत्तर मिळालं. आता दुसरा मुद्दा हा आहे की मग सर इथपर्यंत आमचे कट ऑफ क्लिअर झाले, आता आम्हाला तुम्ही सांगा एक भक्ती करू की पोट भरू, म्हणजे अभ्यास 2024. ठीक आहे, काही लोक जे ग्रुप B ला आहेत, ज्यांना ग्राउंड करायचं आहे म्हणजे PSI आहेत, स्पेशली PSI साठी ग्राउंडसाठी असतील, आणि काही लोक जे ग्रुप C ला आहेत, ठीक आहे, आणि ज्यांना करायची आहे, ठीक आहे, टायपिंग. सो करे तो क्या करे. ओके, समजून घ्या. मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की फुल टाईम दिवसभर ग्राउंड आणि दिवसभर टायपिंग करायची नसते. पण एक लक्षात ठेवा, टायपिंग मिनिमम जोपर्यंत तुमच्या स्किल तुमच्या येत नाही. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे, मी स्किलवर एक एक मुद्दा बोलतो आणि माझ्या 2021चा मुद्दा पण शेअर करतो. बघा, लक्ष द्या. स्किलचा सर्वात पहिला मुद्दा हा की सर स्किल हा आम्ही आमच्या स्वतंत्र लॅपटॉपवर करू की आम्ही त्या ठिकाणी इन्स्टिट्यूटवर करू. सो मी तुम्हाला एक सरळ सांगेल की सुरुवातीला 4 महिने इन्स्टिट्यूटवरच करा. कारण की त्याचे जे फॉर्मॅट राहतो, एका साईडनं पॅसेज लिहिलेला आणि एका साईडनं टाईप केलेला, हे फक्त इथेच मॅच होतं, तुमच्या लॅपटॉपवर नाही. तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही प्रॅक्टिस करा. बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की सर इंग्लिश टायपिंग तर सोपी आहे, काय करावं लागतं, करू. पण नाही बाबा, तसं नसतं. त्या ठकठकची सवय असली पाहिजे. आजूबाजूने जे आपल्यासोबत टायपिंग करतात ना, त्या ठकठकची सवय असली पाहिजे. त्यांच्या बोटांशी तुमचे बोटं मॅनेज झाली पाहिजे. तुम्ही एकटे जर तुमच्या वातावरणात असाल, म्हणजे बेडूक नसतं का, डबक्यात जर असलं ना तर त्याला तोच समुद्र वाटायला लागतो. आणि जर मोठमोठे व्हेलसारखे मासे असतात ते आजूबाजूला असतात, ते बेथॉन्स जे खाली खाली गेले की त्यांना माहीत पडतं की बापरे समुद्र इतका खोल आहे, इतका खोल आहे, इतका खोल आहे, चला आतमध्ये. सो कळलं का तुम्हाला?
सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी सर्वात पहिले सांगेल की सुरुवातीला जोपर्यंत तुमचा पॅसेज हा पूर्ण बसत नाही, 8 मिनिटात कंप्लीट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला इन्स्टिट्यूटवर करायचं आहे. इन्स्टिट्यूटवर 2 तास सलग करायचं आहे. ठीक आहे. इंग्लिश मराठी असेल त्याला मॅनेज करा. ज्या लोकांचा फक्त क्लर्क असेल त्यांनी 2 तास इन्स्टिट्यूटवर बसा, आणि जे ST असेल त्यांनी 2 तास सकाळी इंग्लिश आणि 2 तास मराठी. असं नका करत बसू की सकाळी तुम्ही इंग्लिश करताय मग संध्याकाळी अर्धा तास 1 तास इंग्लिश करताय आणि 1 तास मराठी करताय. तिथं काय होतं, बोटं मॅच करायला हे होतात, कारण की बोटांना सवय असते इंग्लिशची, लगेच मराठीमध्ये जायला वेळ लागतो. सो त्याच्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या मराठीची टायपिंग तुलनेने कठीण आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की जे लोक क्लर्कसाठी आहेत त्यांनी 2 तास करा, जे निवडलं असेल ते सिटीवाले. आणि ST वाले जे लोक आहेत यांनी 2 + 2 4 तास जे आहेत हे आहेत ना, हे तुम्ही STA वाल्यांनी त्या परीक्षेला द्या. 2 मुद्दे कळले. इन्स्टिट्यूटवर करायचं आहे, पैसे जाऊ द्या, पैसे एका पगारात तुमचं सगळं नील होऊन जाईल. सो त्याच्यामुळे इथे लक्ष द्या. सर स्किलला किती सिरियस घेऊ? सो तुम्हाला एक सांगतो की इतकं सिरियस घ्या जितकं तुम्ही मेन्सला घेतलं नव्हतं. कळलं का? इतकं सिरियस घ्या जितकं मेन्सला घेतलं नव्हतं. ठीक आहे. माझा विषय असा आहे, मी जे बोलतो ते खरं बोलतो. व्यासपीठावर मी कधीच खोटं बोलत नाही. ठीक आहे. काय एक लक्षात घ्यायचं, मी काय केलेलं, मी 2021ची गोष्ट सांगतो. मला तसंही 2021 आणि 2022 मध्ये दोन्ही परीक्षा पास झालेलो. मला ह्या पोस्ट नाही करायच्या. पोस्ट कोणती मोठी कोणती छोटी नसते, पण मला नाही करायच्या, बस संपला विषय इथपर्यंत. मग मला न करत असल्यामुळे फक्त मग बराचसा आता मला त्या दिवशी मेन्सला पेपरला मुलं मिळाली की सर तुमच्यासारख्या मुलांमुळे कट ऑफ वाढून राहिले. नाही बाबा, हे बघ, कट ऑफ वाढून राहिले हा एकट्याहून जज होणारी एक्झाम नाही की पवन सर एकटे येत आहे त्याच्यामुळे कट ऑफ वाढतोय, असं नाही. कट ऑफ वाढत असतात ते ओव्हरऑल सगळ्यांच्या अवेअरनेसमुळे. अवेअरनेस महाराष्ट्रात खूप झाली त्याच्यामुळे कट ऑफ वाढत आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येकाला संधी असतात. सो प्रत्येकाला वाटतं की मी मेन्सला गेलो, मी परीक्षा दिली पाहिजे. सो त्या तुलनेनं प्रत्येकजण देत असतं. तुमच्या दृष्टीने चुकीचं असेल, पण मला असं वाटतं की मी MPSC मध्ये अपडेट राहिलो पाहिजे. सो त्याच्यामुळे मी एक्झाम देतो. कोणतीच एक्झाम मोठी आणि कोणतीच एक्झाम छोटी नसते. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं आहे. दुसरा मुद्दा हा की 2021ला जेव्हा फर्स्ट स्किल झाली, मला वाटतं 7 एप्रिलला झाली, फर्स्ट स्किल जेव्हा झाली तेव्हा मी तिथं अपियर झालो की बाबा मला बघायचं होतं की स्किल टेस्ट एक्झॅक्टली क्या होता है, आखिर मसला क्या है. सो तिथे गेल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये मी टायपिंग इन्स्टिट्यूटला काही दिवस प्रॅक्टिस केलेली, फक्त ती वर मी नंतर प्रॅक्टिस केलेली नाही. मला करायचं नव्हतं, फक्त मला बघायचं होतं. सो तेव्हा पवई IIT पवई नाही, तिथे आयॉन डिजिटल आहे. आयॉन डिजिटलला पवईला ती एक्झाम झाली आणि एक्झाम झाल्यानंतर एक लक्षात आलं की मुलांना की स्ट्रोक वगैरे खूप जास्त दिले होते. सो की स्ट्रोक दिल्यामुळे बऱ्याचशा मुलांचे पॅसेज बसले नाही. जे 6 मिनिटात पॅसेज मारायचे त्यांचीही पॅसेज बसले नाही, असं तिथं झालं. अक्षरशः मुलं रडत बसले की पवन सर असं झालं तसं झालं. सो त्याच्यामुळे मी काही मुलांना संघटित करून कोर्टमध्ये पिटिशन टाकली. कोर्टमध्ये संविधानिक लढा दिला, संविधानिक मार्गनं. मला त्यावेळी खूप त्रास पण झालेला बऱ्याचशा मुलांचा की तुमच्यामुळे एक्झाम परीक्षा परत होते. मग परत स्किल टेस्ट परत झाली. परत झाल्यानंतर बऱ्याचशा मुलांना संधी मिळाली आणि परत बरेचसे मुलं काय झाले त्या ठिकाणी सिलेक्ट झाले. दुसरा मुद्दा हा होता की सर आयोगाने की स्ट्रोक दिल्यानंतर आयोग मग शब्द मर्यादा का पकडते. सो आयोगाने त्याच्याबद्दल प्रॉपर केलं आहे आणि 2022 वाल्यांनी मला ब्लेसिंग्स दिल्या की सर 2021ला जर तुम्ही केलं नसतं तर 2022ला आम्हाला प्रॉपर 1500 की स्ट्रोक बसायलेच नसते. बघा, जेव्हा 2000 की स्ट्रोक आले होते 2021ला, ते की स्ट्रोक आता बरोबर प्रॉपर तुम्हाला 1500 की स्ट्रोक येत आहे. म्हणजे आता मुलांनी असं केलं, दुसऱ्या स्किल टेस्टला 21च्या उतारा मारून 1 मिनिट बसले. सो त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगतोय की तुम्ही जर प्रॉपर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला स्किल टेस्ट पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आलं का लक्षात? सो त्याच्यामुळे एकदम डोक्यातून काढून टाके की सर स्किल टेस्ट आम्ही पासच होणार नाही. होतातच, 100% होता. फक्त सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला वाटेल एका महिन्यात मला स्किल आली पाहिजे, शक्य नाही. तुम्हाला वाटेल सर 2 महिन्यात स्किल आली पाहिजे, शक्य नाही. तुम्हाला वाटेल 3ऱ्या महिन्यात स्किल आली पाहिजे, 100% स्किल येईल. 3 महिने सातत्यानं प्रॅक्टिस करावी लागते, एकही दिवस न सोडता. आणि नंतर जेव्हा एक्झाम जवळ येईल स्किलची तेव्हा स्वतःहून प्रॅक्टिस करावी लागते, स्वतः. सो आजचा जो इन्स्टिट्यूटवर तुमचा जो पॅसेज असतो हे कमी शब्द असतात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे की स्ट्रोक कमी असतात. ओके. सो ते की स्ट्रोक कमी असल्यामुळे तिथे आपला उतारा लवकर होतो. जो उतारा तुम्हाला 7 मिनिटात सोडवायचा असतो इन्स्टिट्यूटला, तो तुम्हाला इतकी प्रॅक्टिस करावी लागेल की तो हार्डली 6 मिनिटामध्ये झाला पाहिजे. मी जेव्हा पहिल्या स्किलला गेलो, माझ्या बाजूचा मुलगा होता, मी बिचारा बसलो, ABCD क कुठे, ख कुठे, ग कुठे असं करत
सो तोपर्यंत त्याचा उतारा संपला होता. जेव्हा सर्वांची ठकठक बंद झाली, मी बाजूला पाहिला तर माझा उतारा हा 75-80% झाला असेल. कळलं का तुम्हाला? ही ती पद्धत असते. मला ते अनुभव घ्यायचा होता की मी तुम्हाला सांगू शकलो पाहिजे की नेमकं काय असतं. सो तेव्हा मी अनुभव घेतला की नाही, माझ्या मुलांवर, माझ्या विद्यार्थ्यांवर, ज्यांच्या भरोशावर मी जगतोय, ज्यांच्या भरोशावर माझी ओळख आहे, ठीक आहे, ज्यांच्या भरोशावर माझं कुटुंब आहे, त्यांचं मी कधीही नुकसान होऊ देणार नाही. मला सुरुवातीला कितीही त्रास झाला चालेल, पण आज अशी कंडिशन झाली आहे की तुमच्यासाठी आयोगानं प्रॉपर फॉर्मॅट सेट केला आहे आणि आता 1500 कीस्ट्रोक म्हणजे 1500 कीस्ट्रोक तुमच्यासाठी अवेलेबल असतील. सो इथे तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मला की टायपिंगला सिरियस घ्या, टायपिंगची प्रॉपर प्रॅक्टिस करा, इन्स्टिट्यूटला करा आणि उद्यापासूनच चालू करा. ठीक आहे, कल करे सो आज कर, आज करे सो मी. आणि दुसरी गोष्ट, सर स्किल टेस्ट किती दिवसात होईल? तर टेक माय वर्ड, स्किल टेस्ट तुमची एप्रिल महिन्याशिवाय होणार नाही. कारण की आता निवडणुकांचं वर्ष आहे, त्याच्यामुळे आयोगावर ऑलरेडी सध्या अध्यक्ष नाही आहे. आयोगावर खूप काम पेंडिंग आहे, मोठमोठ्या जाहिराती बाकी आहेत, त्याचे इंटरव्ह्यू बाकी आहेत, ग्राउंड बाकी आहेत, स्किल टेस्ट तेच. आणि 2022चा ऑलरेडी स्टाफ आहे. सो त्याच्यामुळे तुमची एक्झाम ही एप्रिलला होईल. काहीही करून तुम्हाला 4 महिने मिळणार आहेत. जर इन द सेन्स आयोगाला जर GADनं म्हटलं की बाबा आम्हाला लवकर अधिकारी वर्ग पाहिजे, कर्मचारी, सो त्याच केसमध्ये ती लवकर होऊ शकेल. पण मला वाटत नाही की 4 महिने होईल म्हणून. ठीक आहे, सो त्याच्यामुळे तुमच्याकडे आहेत, पण तुम्ही असं समजायचं 3 महिने टार्गेट करून करायचं. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होईल, मी असं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, या ठिकाणी. सो इथपर्यंत क्लिअर झाला का? म्हणजे दररोजचे जे 2 तास आहेत, क्लर्कवाल्यांनी 2 तास टायपिंगला द्यायचे आहेत आणि STA वाल्यांनी 2-2, 4 तास टायपिंगला द्यायचे आहेत. ओके, ग्राउंडवाल्यांचं सांगतो. ग्राउंडवाल्यांना तुमचे तर पूर्ण 6 तासच इथे जातात. सो ज्या मुलांना, मला तरी असं वाटते की गर्ल्स ज्यांना 115+ मार्क्स आहेत, ठीक आहे, आणि बॉईज ज्यांना 120+ मार्क्स आहेत, त्यांनी चालू करायला काही टेन्शन नाही. गर्ल्सच्या बाबतीत मी 110 सांगतो इथे. ठीक आहे, सो एवढ्या गोष्टी आहेत. हे झालं याच्याबद्दल. आता पुढचा मुद्दा हा बनतोय की सर आता 2024 आम्ही नेमकं काय करायचं? सो एक लक्षात घ्या, 2024 एक तर यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत, दुसरा राज्यसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. आणि निवडणुका म्हणजे इलेक्शनचं वर्ष असल्यामुळे यावर्षी तुम्हाला प्रचंड स्कोप आहे. यावर्षी मागणीपत्र मोठं जातं आहे आणि सोबतच जी राज्यसेवा नावाची एक्झाम आहे, या राज्यसेवा नावाच्या एक्झामचा मागणीपत्र मोठं जाईल, कारण की अंतिम संधी आहे. आणि जसं मला माहिती मिळते त्यावरून जी तुमची संयुक्त परीक्षा आहे गट ब क, याच्यामध्ये पण प्रचंड पदं आहेत. STA ची मोठ्या प्रमाणात पदं आहेत यावर्षी. सो याचे मागणीपत्र मोठ्या प्रमाणात जात आहे. दोन्ही जाहिराती हे मोठ्या संख्येनं असतील. ठीक आहे, आता दोन्ही जाहिराती जर मोठ्या संख्येनं आहेत तर मग सर 2024 आम्ही प्रॉपर प्लॅनिंग कसं करायचं? सो त्यासाठी एक सांगतोय की आत्तापासून काय करा. आता तुमच्या एक्झाम झाल्या, तुम्ही बऱ्यापैकी रिलॅक्स झाले आहात. ठीक आहे, बऱ्यापैकी रिलॅक्स झाले आहात. प्रॉपर काय करा, प्रॉपर पद्धतीनं अभ्यास करा. मी तुम्हाला अभ्यासाचा क्रक्स एकच सांगतोय की आतापर्यंत कंबाईन नावाची परीक्षा करताना तुम्हाला कंबाईनचा वेगळा सिलेबस होता, पण आज सांगतोय, आज तुम्हाला कंबाईन परीक्षा जर करायची असेल तर तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुमचा भारताचा भूगोल. लक्ष द्या मी काय म्हणतोय, भारताचा भूगोल, संपूर्ण भारताचा इतिहास, ठीक आहे, त्यानंतर रिझनिंग आणि मॅथ्स सोबत स्टॅट. ठीक आहे, रिझनिंग, मॅथ आणि स्टॅट्स हे विषय तुम्हाला प्रॉपर करावे लागतील. असं नाही येतंय, फक्त काय करावं लागेल तुम्हाला, प्रॉपर पद्धतीनं करावे लागतील. इतक्या चांगल्या प्रकारे की खूप चांगल्या प्रकारे. सो त्याच्यामुळे याच्यावर प्रॉपर पद्धतीनं फोकस करणं चालू करा. आतापर्यंत आपण भारताचा भूगोल वाचत नव्हतो, भारताचा इतिहास वाचत नव्हतो. सोबतच मेन्सला पर्यावरण आहे. ठीक आहे, सोबत मेन्सला टेक आहे. ठीक आहे, सायन्स अँड टेकचा पोर्शन आहे. सो हे मेन्सचे प्रश्न पण तुम्हाला प्रिलिम्सला रिफ्लेक्ट होत असतात. सो त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं, तुमच्या अभ्यासाचा आवाका मोठा बनला आहे. जो आधी तुमचे 7 विषय होते, आता त्या विषयामध्ये आवाका खूप बनला आहे. आणि हे जे विषय आहेत रिझनिंग, मॅथ, स्टॅट सारखे, याच्यावर 20-20 क्वेश्चन येत आहे. इथं काय असतं माहिती आहे का, हे विषय येऊन चालत नाही. अटेम्प्ट का झाले नाही माहिती आहे मुलांचे? त्याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी पोरांच्या प्रॅक्टिस कमी होत्या, गणिताने खूप वेळ घेतला. ज्यांचं गणित चांगलं होतं, रिझनिंग, मॅथ चांगलं होतं, त्यांना सोपी झालं. आज जर 10 प्रश्न येत आहेत तर 10 प्रश्नापैकी 4-4, 5-5 प्रश्न जे आहेत हे प्रश्न या विषयावर येतात. तुम्ही जर हे सोडत असाल तर तुम्ही तुमचा नंबर ऑफ अटेम्प्ट कमी करताय. कळलं का? ह्या सगळ्या तुमच्या समोरचे संभाव्य धोके आहेत.
सो त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सरळ सांगेल की तुम्ही राज्यसेवा, ओके, तुम्ही राज्यसेवा आणि कंबाईन ह्या दोन्ही परीक्षा सोबत सोबत करू शकता, ठीक आहे. फक्त काही गोष्टी वगळता मी तुम्हाला सांगतोय की सर राज्यसेवा आणि संयुक्त आम्ही जर सोबत करायचं असेल आम्हाला तर आम्ही करू शकतो का, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो काही प्रमाणात हो, 100% नाही पण काही प्रमाणात हो. मग सर कोणकोणते मुद्दे आहेत सोबत करू शकतो. सो लक्षात घ्यायचं, इंडियन जिओग्राफी करा, सोबत करा आतापासूनच, ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री, ठीक आहे. त्यानंतर संपूर्ण पॉलिटी, फक्त इथे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल आयोग वाचावे लागतील, ठीक आहे. सोबत त्याच्यानंतर जो तुमचा इकॉनॉमी आहे, कोर इकॉनॉमीचा पोर्शन आहे, कोर डेव्हलपमेंट नाही. सो हे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर करंट अफेअर आहे, ठीक आहे, करंट अफेअर नावाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर तसंही तुम्ही रिझनिंग, मॅथ आणि स्टॅट, मी तुम्हाला एकदा सांगू का, मी तुमच्या हात जोडून विनंती करतो, रिझनिंग, मॅथ आणि स्टॅटचा अभ्यास आजपासून दररोज चालू करा. कधीपर्यंत, एक्झाम होईपर्यंत, जून महिन्यापर्यंत, कारण की हा विषय खूप डोकेदुखीचा आहे बरं. याच्यावरच तुमच्या प्री आणि मेन्स डिपेंडेबल आहे. सो तुम्हाला भीती वाटत असेल, कोण्याही एज्युकेटरचा कोर्स घ्या, लेक्चर करा, काही करा, पण तो विषय प्रॉपर पद्धतीनं करा, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सायन्स. मग मला सांगा, ऑलमोस्ट असा जो बरेचसे मुद्दे आहेत, हे मुद्दे तुमचे सारखेच आहेत ना. तसंही तुम्हाला इंडियन जिओग्राफी हा कंबाईनला करायचा आहे, चांगल्या पद्धतीनं करा, ठीक आहे. इंडियन हिस्ट्री आहे, करायचं आहे, करायचंच आहे. पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, ठीक आहे. करंट अफेअर आहे, रिझनिंग, मॅथ, सायन्स आहे, ठीक आहे. स्टॅट आहे आणि सायन्स आहे. हे तुमचे सारखेच ते टॉपिक आहे. फक्त राज्यसेवेमध्ये काही गोष्टी आहेत ज्या कंबाईनमध्ये नाही. असं काय आहे की इथं तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन हा मुद्दा आहे, ठीक आहे. हा तुम्हाला स्वतंत्रपणे वाचायचा आहे. दुसरा मुद्दा तुम्हाला काय करायचा आहे की शाश्वत विकास आहे, समजा इकॉनॉमीमध्ये डेव्हलपमेंट आहे, हा वेगळा वाचायचा आहे राज्यसेवेसाठी. तिसरं जगाचा भूगोल आहे, ठीक आहे, जगाचा भूगोल हा थोडासा वेगळा वाचायचा आहे. बाकी तर तुम्हाला बाकी सारखंच दिसतं ना. मला सांगा, जर सारखेपणा एक्झाममध्ये असेल तर मग मी काय म्हणतो, हा अभ्यास करा ना. राज्यसेवेला टार्गेट करून ठेवा, संयुक्तला वेळ मिळेल. सो असं करा. आणि नसेल तुमचे टार्गेट कंप्लीट होत तर आपण काय करतोय, विदर्भ आय एस अकॅडमी काय करते, तुमच्यासाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी अंतिम संधीसाठी एक परिपूर्ण सर्वसमावेशक अशी सिंहावलोकन बॅच घेऊन येते. फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे, 28 एप्रिलचं आपण टार्गेट करतोय आणि 25 डिसेंबर चालू करतोय. सो तिथपर्यंत तुमचा सर्व सिलेबस कंप्लीट होईल, ज्यामध्ये रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी ह्या तुमच्या परिपूर्ण फॅकल्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सागर सर, त्याच्यानंतर मी आहे, आदित्य सर आहेत, ठीक आहे. त्यानंतर इथे अक्षय दंबे सर आहेत. या सर्व लोकांनी, या दोन्ही लोकांनी UPSCचे राज्यसेवेचे इंटरव्ह्यू दिलेत. त्यानंतर सुप्रिया मॅडम आहेत, ठीक आहे. बऱ्याचशा मुख्य परीक्षांचं हे आहे. UPSC फॅकल्टी, MPSC फॅकल्टी ज्यांनी राज्यसेवा आणि UPSC सारख्या मेन्स दिल्या आहेत. सो श्रिया मॅडम आणि अरुण सर, जे 2022चा मुलाखत दिली, त्याच्या आधी पण मुलाखती दिल्या आहेत राज्यसेवेच्या. 2020 PSI इंटरव्ह्यू दिला आहे. म्हणजे ही सर्वच्या सर्व टीम अशी आहे की ज्यांना स्वतःमध्ये या परीक्षेचा अनुभव पण आहे आणि जे एक्झाममध्ये त्यांना त्या ठिकाणी महारत पण आहे. सो अशी टीम तुमच्यासाठी प्रॉपर पद्धतीने घेऊन आली आहे, ठीक आहे. सो तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये सिंहावलोकन नावाची बॅच असेल. मग सर कंबाईनसाठी असा इनिशिएटिव्ह नाही का, तर हो, मी पुढच्या लेक्चरमध्ये तुमच्यासाठी कंबाईनसाठी एक प्रहार नावाचा इनिशिएटिव्ह घेऊन येईल. सो त्या प्रहारमध्ये तुम्हाला अशाच प्रकारे आपण काय करतोय, कंबाईन परीक्षेला तुम्हाला गाईड करायला असा इनिशिएटिव्ह आपण स्टार्ट करतोय. कळलं का, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल प्लस पर्यावरण यासाठी मी एक सर्वसमावेशक कोर्स लॉन्च केला आहे, ठीक आहे. जरी याची किंमत तुम्हाला इथे 1999 दिसत असेल तरी ही किंमत 1299 या ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला अवेलेबल असेल, ठीक आहे. सोबतच माझा पंचायत राज वगैरे असे कोर्स आहेत, करंट अफेअर कोर्स आहेत, हे घेऊन घ्यायचे. सो जेणेकरून तुमचा अभ्यास थोडा शॉर्टन होऊन जाईल, ओके. सो ह्या तुमच्यासाठी आहे. अकॅडमीला कॉल करायचा आणि ह्या कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता. सो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या स्वतः वाचण्यापेक्षा इतरांकडून शिकून घेतलेल्या कधी चांगल्या राहते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, करंट अफेअरमध्ये बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम येतो की सर काय वाचू काय नाही.
त्यानंतर बऱ्याचशा मुलांना काय छोटे छोटे जे सब्जेक्ट असतात तिथं प्रॉब्लेमॅटिक होतं. सो अशा वेळेस तुम्हाला ते समजून घ्यायला पाहिजे की सर नाही मला असं करायचं आहे. सो माझा करंट अफेअरचा कोर्स आहे, त्यानंतर माझा छोटा एक पंचायत राजचा कोर्स आहे. सो हे कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता. तुमचे ऑलमोस्ट ते नोट्स दिल्यानंतर काहीच करायची गरज नाही. इंडियन जिओग्राफीसाठी पण आहे, पॉलिटिक्ससाठी पण सोबत घेऊन येईल. सो अशा पद्धतीने आपण काय करतो या ठिकाणी तुमच्यासाठी सर्व समावेशक अशा गोष्टी घेऊन येतोय. सो बॅक टू द पॉईंट. सो आता एक लक्षात घ्यायचं की जर हा सिलेबस तुमचा आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रॉपर नियोजन करा. जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त म्हणजे 10 तास तर तुम्ही अभ्यासाला दिलेच पाहिजे. या 10 तासामध्ये प्रॉपर टाइम टेबल करून तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. पण मी तुम्हाला एक सरळ सांगेल की सायन्स या विषयाला डेली 1.5 तास तुम्ही द्यायचाच, म्हणजे 90 मिनटं सायन्ससाठी ठेवायचे आणि 90 मिनटं जे आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी करावे लागतील रिझनिंग मॅथ्ससाठी. ओके. आणि दररोजचे जे 40 मिनटं आहेत हे 40 मिनटं करंट अफेअरसाठी ठेवा. मी म्हणतो म्हणून ठेवा. एवढ्या गोष्टी करून तर बघा कधी. म्हणजे 3 तास नॉर्मली 3-3.5 तास जर तुम्ही याच्यासाठी राखीव केले. सो ह्या विषयाचा आवाका तर बघा तुम्ही किती आहे. तर हा विषयाचा आवाका म्हणजे सायन्सवर प्रॉपर 15 प्रश्न असतात, रिझनिंग मॅथवर हे प्रॉपर 20 क्वेश्चन असतात आणि करंट अफेअरवर 10 असतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की 45 प्रश्नाचा आवाका याचा आहे. आणि हा विषय असे आहेत की वन टाइम सब्जेक्ट आहे. ते एकदा तुम्ही चांगल्या प्रकारे केल्यानंतर तुम्हाला परत परत करायची गरज नाही. सो याला प्रॉपर द्या आणि बाकी विषय मग तुमचे तो छोटे छोटे घेऊन घ्या. ओके, कळलं का? सो या पद्धतीनं तुम्ही प्रॉपर पद्धतीनं अभ्यास चालू करा. ठीक आहे. म्हणजेच मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुमच्याकडे 2023-24 मध्ये खूप साऱ्या संधी आहेत. तुम्हाला संधी काय करायची आहेत. एक तर एक्झाम जी पास केली आहे तुम्ही, ठीक आहे, तुम्ही क्लर्क, टायपिस्ट, STA ह्या परीक्षा पास केल्या आहेत. याच्या स्किलवर लक्ष द्या. बरेचसे मुलं स्किल टेस्टला येणार नाहीत, मी तुम्हाला शुअर सांगतोय. बरेचसे मुलं नाही येत कारण की ज्यांचं ऑलरेडी झालं आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला इथे खूप सारी संधी आहे आणि सोबतच तुम्ही काय करा या ठिकाणी आता अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करा. आणि अभ्यासाचं नियोजन करून सागर सरांनी ऑलरेडी तुमच्यासाठी नियोजन लेक्चर टाकलं आहे. सो नियोजन लेक्चर बघा, त्या पद्धतीनं करा. तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला सांगितलं आहे की मला तरी असं वाटतं की तुम्हाला जर परीक्षा पास करायच्या असतील तर सर्वात इम्पॉर्टंट त्या 3 विषयाला प्रॉपर लक्ष देणं चालू करा. इथे ठीक आहे, इथे चांगलं लक्ष द्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका विदर्भ आयएस अकॅडमी चालू केली आहे. सो त्या ठिकाणी विद्यार्थी जे बसतील सो त्यांच्यासाठी तिथे मी स्वतः त्यांना मॉनिटरेट करणार आहे की बाबा हा विषय तुम्ही एवढ्या तास केलाच पाहिजे आणि करावाच लागेल. सो अशा प्रकारे म्हणजे एका टाईपमध्ये मी त्यांच्याकडून सर्व गोष्टी करून घेतील. ठीक आहे. सो तुम्ही समजायचं की सरांनी आपल्याला सांगितलं आहेत आणि सर आपल्यावर वॉच करताय. सो या पद्धतीनं तुम्ही या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष देणं चालू करा. तुम्हाला रिझल्ट देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ठीक आहे. आणखी एक दुसरी गोष्ट सांगतोय, जे विषय तुमच्याकडून केले नसतील, जे होत नसतील, कठीण जात असतील ते कोणातरी कडून शिकून घ्या. पण संधी सोडू नका. संधीचं सोनं करा. तुमच्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी यावर्षी वाट बघत आहेत. सो त्याच्याकडे प्रॉपर पद्धतीने लक्ष द्या. सर्वांचे आणि सर्वांचेच रिझल्ट येतील. तुमच्या ज्या कोणते प्रश्न समस्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याच्यावर मी जेव्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये बोलेल तेव्हा त्याच्याशी म्हणजे तुमच्याशी त्यावर संवाद साधेल. मी नेहमीच मी सध्या ज्या परिस्थितीतून जातोय, माझं नेहमी कॅमेरासमोर येणं थोडंसं कठीण आहे, पण मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. ठीक आहे. कारण की तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मी फॅमिलीला एकटं सोडू शकत नाही. सो तो सर्वांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या दुःखातून सावरण्याचे एक काय मिळते, ऊर्जा मिळते आणि तुमच्यामुळेच त्या गोष्टी आम्हाला म्हणजे त्यातून बाहेर पडायला पण मार्ग मिळतो. सो तुम्ही आहात, सर्वस्वी आहात. चांगल्या प्रकारे अभ्यास करा व्यवस्थित. मी तुमच्यासोबत आहे. विदर्भ आयएस अकॅडमी, सागर सर आणि पूर्ण टीम तुमच्यासोबत आहे. सर्व लोकांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करा. सर्वांना येणाऱ्या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. मला एक सांगा की आपला कोणता मुद्दा बोलायचा राहिला का? नाही. मी तुमच्यासाठी सर्व गोष्टी सांगितल्या आहे कशा प्रकारे करू शकता. सर्वांना येणाऱ्या परीक्षेच्या खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.